काला जामून म्हणलं की खूप टेन्शन येतं. हा बनवायला खूप अवघड असेल, पण मी तुमचं सगळं टेन्शन दूर करणार आहे या व्हिडिओमध्ये. आज आपण अर्धा किलो प्रमाणामध्ये काला जामून रेसिपी कशी बनवायची ते बघणार आहोत. साध्या सोप्या पद्धतीत कोणीही बनवू शकेल एवढ्या परफेक्ट अशी रेसिपी आपण काला जामूनची तेही बघणार आहोत. आणि तुम्ही बघू शकाल काला जामून जबरदस्त दिसतोय, छान. त्याला ड्रायफ्रूटचं लेअरिंग येतं, चवीला अफलातून लागतो. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण नवीन वर्षाची सुरुवात गोडाच्या पदार्थाने करतोय. चला तर मग हा काला जामून कसा बनवायचा ते पाहूयात. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर आपण गुलाबजामुनचा पाक करायला घेऊयात. तिथे मी एक कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 कप साखर. तुम्ही या ठिकाणी वाटीचं प्रमाण देखील घेऊ शकता, 2 वाटी मोठ्या गच्च भरून साखर. आता इथे त्यासाठी मी इथे 3 कप पाणी घातलेलं आहे. तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर मला जास्त गोड पाक नको आहे, तुम्हाला गोड हवा असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण 1 कप स्किपसुद्धा करू शकता. तर ह्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. तर आता हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर जे साखर जी आहे आपल्याला सर्वात अगोदर विरघळून घ्यायची आहे. आता इथे मी विलायची टाकलेली आहे. एक 2 विलायची या पाण्यामध्ये मी म्हणजे पाकामध्ये टाकलेली आहे. आता इथे एक 3 ते 4 मिनिटांनी इथे आपला पाक छान उकळलेला आहे आणि साखर देखील विरघळलेली आहे, बघू शकताय तुम्ही. आता या पाकाला 7 ते 8 मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरती. आता इथे पाक छान असा आपला 7 ते 8 मिनिट छान शिजवून घेतलेला आहे आणि आपल्याला थोडासा चिकटसर असा पाक करायचा आहे. आता इथे आपला पाक रेडी झालेला आहे. हा थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. आता इथे मी पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये आपल्याला 2 आणि अर्ध म्हणजे 2.5 कप आपल्याला इथे दूध घालायचं आहे. मी या ठिकाणी म्हशीचं दूध घेतलेलं, तुम्ही या ठिकाणी गाईचं देखील दूध वापरू शकता, पण ते फुल क्रीम असावं. आता इथे दूध छान आपलं एक 3 ते 4 मिनिटात दूध छान गरम झालेलं आहे. आता इथे मी 2 चमचे व्हिनेगर घेतलेलं आहे. आता हे व्हिनेगर आपल्याला या दुधामध्ये पाणी घालायचं आहे. व्हिनेगरमध्ये साधारण एक चमचा घालायचा आहे. हे मिक्स करून घ्यायचं आहे व्हिनेगरमध्ये पाणी. आणि हे व्हिनेगरचं पाणी जे आहे व्हिनेगर टाकून घ्यायचं आहे आपल्या दुधामध्ये. आणि आता आपल्याला दूध आहे ते फोडून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं छान पनीर तयार होईल. हे आता बघू शकता तुम्ही छान फुटलेलं देखील आहे दूध. हे दुधापासून पाणी सेपरेट आणि पनीर सेपरेट तयार झालेलं आहे. आपल्या घरच्या घरी हे पनीर रेडी झालेलं आहे. आता या ठिकाणी आपण इथे मी एक चाळणी घेतलेली, वरती खाली बाऊल ठेवलेला आहे आणि वरती कपडा घेतलेला आहे. स्वच्छ धुतलेला असावा हा कॉटनचा कपडा, सुती कपडा घेतलेला आहे. त्याच्यावरती हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि हे पूर्णपणे दाबून प्रेस करून ह्याच्यामधलं पाणी काढून टाकायचं आहे. आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हे पहा, मी ते स्वच्छ पाण्याने धुवून घेते, कारण आपण दूध फोडायसाठी व्हिनेगर टाकलं होतं. आपलं हे पनीर आहे होममेड असं, हे आंबट लागू नये त्यासाठी आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आता हे पाणी तुम्ही कणिक मळायला देखील वापरू शकता, टाकून द्यायचं नाही आहे. तर इथे मी पाणी पूर्णपणे ह्याच्यामध्ये ड्रेन केलेलं आहे, म्हणजे काढून टाकलेलं आहे पनीरमधलं. एक 2 ते 3 मिनिट मी ह्याच्यामध्ये चाळणीमध्ये तसंच ठेवलं होतं. आणि हे पनीर आपल्याला आता तुम्ही या ठिकाणी पनीर विकत देखील आणू शकता, पण हे मी घरच्या घरी तयार केलेलं आहे पनीर फोडून दूध घरी आणून. आता ह्याला आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिट. मी ते छान मळून घेतलेलं आहे पनीरला. आता इथे मी 1 कप आणि आणखीन 1 कप, मी ते साधारण 2 कप खवा घेतलेला आहे. आता या खव्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मिल्क पावडर. खूप छान टेस्ट येते मिल्क पावडरमुळे, अवश्य घाला. मी या ठिकाणी 3 चमचे मिल्क पावडर घातलेली आहे. मिल्क पावडर घातल्यानंतर मी याला थोडंसं आणखीन एकदा 3 ते 4 मिनिट मळून घेतलं. आणि या ठिकाणी मी ते एक अर्धा कप मैदा घेतलेला आहे स्वच्छ चाळून. आणि ह्या ठिकाणी आपले छान असे रवा, मस्त असे गुलाबजामुन हवे या ठिकाणी 2 चमचे मी बारीक रवा घातलेला आहे. हा चाळून टाकायचा आहे बारीक रवा आणि मैदा या आता खव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. कारण मैदा जो आहे 50 ग्रॅमच टाकायचा आहे, जास्त टाकायचं नाही आहे. छान असं ह्याला मळून घ्यायचं
एकसारखं असं छान रगडून रगडून मळायचं छान. आपण भाकरीला कसं पीठ चुरतो अगदी तसंच चुरून घ्यायचं आहे. पाहू शकताय म्हणजे छान असं मळल्यामुळे आपले गुलाबजामुन छान सॉफ्ट तयार होतात. मी खाव्याला या ठिकाणी साधारण 7 ते 8 मिनिट छान असं मळून गोळा करून घेतलेला आहे. पाहू शकताय छान इथे आता या ठिकाणी काजू बदाम पिस्ते कट करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने 7 ते 8 काजू, 7 ते 8 बदाम, 7 ते 8 पिस्ते आणि 2 चमचे साखर, 11 ते 12 केशराच्या काड्या, खवा 50 ग्रॅम घेतलेला आहे त्याच्या मळलेल्या खव्यामधूनच. आणि हे आता आपल्याला हे कालाजामुनचं ड्रायफ्रूटचं जे मिश्रण आहे आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एकरीत्या असं ड्रायफ्रूटमध्ये खव्यामध्ये. आणि इथे मी ऑरेंज कलर घेतलेला आहे. आता हे ऑरेंज कलर आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही त्या ठिकाणी पावडरचा जो कलर असतो ते देखील वापरू शकता, तो कुठंही मिळतो. आता मी ते मिक्स करून घेतलेला आहे. आता इथे मी छान असा डो मळून घेतलेला. आता खव्याच्या पिठामधून एक गोळा घ्यायचा आहे, गोल गरगरीत करायचा आहे आणि पाहू शकता अशी वाटी करायची आहे छोटीशी अशी. आपण मोदकाला कशी करतो अगदी परफेक्ट तशीच करायची आहे. आणि थोडंसं एक अर्धा चमचा सारण घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही आहे, जेवढं बसेल थोडंसंच घ्यायचं आहे. आणि ह्याला छान प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे ते सारण आहे ते बाहेर येऊ नये. आणि हे सारण प्रेस केल्यानंतर छान असं एकसारखा असा गोल आकार गोळा करायचा. आणि पहा हाताने असं लंबूर आकार करून घ्यायचा आहे, निमुळता आकार. हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला बघू शकताय तुम्ही कशा पद्धतीने मी निमुळता आकार केलेला आहे हाताच्या साह्याने. इथे आपला छान असा गुलाबजामुन तयार झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी गोल देखील आकार देऊ शकता, पण या ठिकाणी मी इथे निमुळत्या आकाराचे करते गुलाबजामुन म्हणजे कालाजामुन. खूप छान तयार होतात हे आणि पाकामध्ये पण छान मुरतात हे. आणि या ठिकाणी सारण घ्यायचं आहे आणि ह्याला प्रेस करायचं आहे छान असं म्हणजे आपलं जे ड्रायफ्रूटचं सारण आहे ते बाहेर येऊ नये कालाजामुनमधलं. आणि असं निमुळता आकार द्यायचा आहे ह्याला, हे पाहू शकताय तुम्ही. आणि बोटाच्या साहाय्याने बाजूला देखील छान असं आकार देऊन घ्यायचा आहे. इथे आपला छान गुलाबजामुन तयार झालेला आहे. आता इथे आपण मीडियम गॅसवरती मी इथे छान तेल गरम करत ठेवलेलं आहे. आणि हो, तेल गरम करत असताना कडकडीत गरम करायचं नाही कालाजामुनला, नाहीतर आपले कालाजामुन जे आहेत वरचेच जास्त काळे होतील आणि आतून कच्चे राहतील. त्यासाठी आपल्याला हे मीडियम गॅसवरती हे कालाजामुन तळून घ्यायचे आहेत, लो ते मीडियम गॅसवरतीच. आता इथे मी कालाजामुन तयार करून घेतलेले याच्यामध्ये तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. आणि अलगदपणे हे जे खालची बाजू आहे ती सोडून घ्यायची आहे म्हणजे खाली जे चिकटणार नाही आहेत. मी चमच्याने पलटते सावकाश पद्धतीने, जेवढे बसतील तेवढे टाकायचे आहेत या पॅनमध्ये. आता इथे आपल्याला तुम्ही बघू शकता इथे ब्राऊन कलर आलेला आहे. आपण साधे जे गुलाबजामुन करतो या रंगावरतीच तळतो, पण आपल्याला आज कालाजामुन करायचं तर आपल्याला थोडंसं डार्क रंग हवा आहे कालाजामुनचा. आता एक 3 ते 4 मिनिट मी इथे छान असं तळून घेतलेले आहे. आणि हे गुलाबजामुन तळताना मंद आचेवरती छान तळून घ्यायचे आहेत. आता हे आपल्याला गुलाबजामुन काळे करायचे आहेत. एक 3 ते 4 मिनिट आपल्याला हे गुलाबजामुन आणखीन तळून घ्यायचे आहेत. आणि शेवटी गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची म्हणजे मीडियम गॅसवरती आणि हे तळून घ्यायचे आहेत म्हणजे काळे होतील आपले छान. म्हणजे काय होईल तर आपण तळत राहिलो तर आपलं जो वरचं कोटिंग आहे ती जास्त काळं होईल आणि पाक जास्त मुरणार. त्यासाठी आपल्याला शेवटी गॅसची फ्लेम मोठी करायची आणि छान आपल्याला काळा कलर येईल. आणि इथे आपलं गुलाबजामुन तयार झालेले आहेत. आता एक हातामध्ये गुलाबजामुन घ्यायचा, हलका लागतोय पाहू शकताय म्हणजे असं ओळखायचं आपला गुलाबजामुन आतमध्ये कच्चा नाही राहिला आहे. इथे बघू शकता इथे आपले छान असे गुलाबजामुन कालाजामुन दिसत आहेत. आता या पाकामध्ये हे कालाजामुन टाकून घ्यायचे आहेत. आता इथे मी आणखीन दुसरी एक बॅच तळलेली आहे. आता ते देखील आपल्याला या पाकामध्ये टाकायचे आहेत. आणि हे गुलाबजामुन म्हणजेच कालाजामुन आपल्याला साधारण एक रात्रभर हा मुरवत ठेवायचा आहे म्हणजे पाक जो आहे गुलाबजामुन परफेक्ट असा छान मुरेल आणि गुलाबजामुन खाताना छान रसरशीत असा लागेल. आता हे म्हणजे रात्रभर ठेवायचं आहे. तर इथे मी सगळं टेन्शन तुमचं दूर केलेलं आहे. बघू शकता अगदी मस्त असे झटपट बनवून तयार झालेले आहेत आपले इथे. कोणीही बनवू शकेल आणि हे तुम्ही प्रमाण घेतलं तर तुम्ही हे पहिल्याच प्रयत्नात हे गुलाबजामुन कालाजामुन बनवू शकाल. बघू शकाल किती रसरशीत झालेले आहेत इथे गुलाबजामुन.
टेक्स्चर बघा किती परफेक्ट, अगदी कालाजामुन हलवाई स्टाईल हे कालाजामुन बनवून तयार झालेले आहेत. मस्त दिसत आहेत. कलर अगदी मस्त परफेक्ट असा हलवाई स्टाईल आलेले आहेत. मऊ लुसलुशीत मस्त दाणेदार तयार झालेले आहेत. आता तुम्हाला एक हा कट करून दाखवते. आतून पहा. आता आपण हा तोडून बघूयात. बघू शकता आतमध्ये ड्रायफ्रूटचं सारण किती मस्त जबरदस्त असं ड्रायफ्रूटचं कोटिंग आलेलं आहे. मस्त लेअर दिसतंय. इथे आपले मस्त असे गुलाबजामुन बनवून तयार आहेत. खायला तर अप्रतिम असे हे गुलाबजामुन लागतात, टेस्टी लागतात. तर ही आजची कालाजामुनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. वैष्णवी रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. चला तर मग मस्त जबरदस्त रेसिपीमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय.